नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली जीके अकॅडमी या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आधुनिक भारताचा इतिहास या टॉपिकवर प्रश्न घेणार आहोत। आजचे जे काही प्रश्न असणार आहेत ते येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले प्रश्न आहेत। तर आपला या व्हिडिओचा हा भाग दुसरा आहे। भाग 1 आपण या अगोदर व्हिडिओमध्ये घेतलेला आहे, ते तुम्ही बघू शकता आपले ओनली जीके अकॅडमी या चॅनलवर। मित्रांनो, आपण सुरू करूयात आपले प्रश्न। प्रश्न पहिला, बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? पर्याय आहे लाल हरदयाल, स्वामी श्रद्धानंद, स्वामी दयानंद, पंडित मदन मोहन मालवीय। बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पंडित मदन मोहन मालवीय। लक्षात ठेवा, पंडित मदन मोहन मालवीय। प्रश्न क्रमांक 2, 1952 साली पार पडलेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत रिकामी जागा पक्षांनी सहभाग घेतला होता। 1952 साली पार पडलेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत रिकामी जागा पक्षांनी सहभाग घेतला होता। पर्याय आहेत 23, 52, 53, 104। उत्तर आहे मित्रांनो, याचं उत्तर लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3, 53। प्रश्न क्रमांक 3, भारतीय कामगार संघटनांवर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला? भारतीय कामगार संघटनांवर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला? पर्याय आहे अमेरिकन क्रांती, फ्रेंच क्रांती, रशियन क्रांती, औद्योगिक क्रांती। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रशियन क्रांती। लक्षात ठेवा मित्रांनो, पर्याय क्रमांक 3, रशियन क्रांती। भारतीय कामगार संघटनांवर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला? तर रशियन क्रांती। प्रश्न क्रमांक 4, वहाबी चळवळीचे उद्दिष्ट कोणते? वहाबी चळवळीचे उद्दिष्ट कोणते? पर्याय आहे मुसलमानांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, जगातील सर्व मुसलमानांचे एकत्रीकरण करणे, हिंदूंना विरोध करणे, मुसलमानांचे राज्य स्थापन करणे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मुसलमानांचे राज्य स्थापन करणे। मुसलमानांचे राज्य स्थापन करणे। लक्षात ठेवा मित्रांनो, पर्याय क्रमांक 4, मुसलमानांचे राज्य स्थापन करणे। वहाबी चळवळीचे उद्दिष्ट काय होते? तर मुसलमानांचे राज्य स्थापन करणे। प्रश्न क्रमांक 5, ब्रिटिशांची आर्थिक धोरण या नावाने ओळखले जात होते। रिकामी जागा। पर्याय आहे राष्ट्राची संपत्ती, धन निसारण अथवा संपत्तीचा निचरा। वरील दोन्ही उत्तरे बरोबर आहेत, वरील दोन्ही चूक आहेत। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, धन निसारण अथवा संपत्तीचा निचरा। ब्रिटिशांची आर्थिक धोरण या नावाने ओळखले जात होते, तर काय? धन निसारण अथवा संपत्तीचा निचरा। प्रश्न क्रमांक 6, यांच्या शब्दात शाळा आणि महाविद्यालयांपेक्षा कारखाने प्रभावीपणे राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील। यांच्या शब्दात शाळा आणि महाविद्यालयांपेक्षा कारखाने प्रभावीपणे राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील। पर्याय आहे ग. वा. जोशी, म. गो. रानडे, लोकमान्य टिळक, के.टी. तेलंग। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म. गो. रानडे। लक्षात ठेवा मित्रांनो, पर्याय क्रमांक 2, म. गो. रानडे। प्रश्न क्रमांक 7, जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी ची श्रद्धा होती। जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी श्रद्धा कोणाची होती? तर पर्याय आहे वीर सावरकर, जोसेफ मजिनी, गॅरिबॉल्डी, लोकमान्य टिळक। उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, जोसेफ मजिनी। जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीवी होतो अशी जोसेफ मजिनी यांची श्रद्धा होती। प्रश्न क्रमांक 8, राजा राम मोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर हे ब्राह्मण समाजाची आठवड्यांची प्रार्थना घेत असत। राजा राम मोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर रिकामी जागा हे ब्राह्मण समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत। पर्याय आहे देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन, राजा नारायण बोस, रामचंद्र विद्याबगीश। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4,
रामचंद्र विद्या बगीश। मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 रामचंद्र विद्या बगीश। प्रश्न क्रमांक 9, कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करीत असे? पर्याय आहे कायमधारा, रयतवारी, महालवारी, वायदा। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। लक्षात ठेवा मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 रयतवारी। रिपीट होणारा प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करीत असेल? तर कोणती पद्धत आहे? रयतवारी। प्रश्न क्रमांक 10, लॉर्ड कर्झन यांच्या काळातील रॅले आयोग रिकामी जागाचा संबंध होता? पर्याय आहे प्राथमिक शिक्षणाशी, माध्यमिक शिक्षणाशी, उच्च शिक्षणाशी, दुष्काळाशी। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उच्च शिक्षणाशी। लक्षात ठेवा, उच्च शिक्षणाशी। लॉर्ड कर्झन यांच्या काळातील रॅले आयोग उच्च शिक्षणाशी संबंधित होता। प्रश्न क्रमांक 11, भारतीय क्रांतिकारकांच्या संघटनेच्या अपयशाचे महत्त्वाचे कारण म्हणजे? भारतीय क्रांतिकारकांच्या संघटनेच्या अपयशाचे महत्त्वाचे कारण म्हणजे? पर्याय आहे क्रांतिकारकांमध्ये एकत्र सूत्रता नव्हती, इंग्रज व क्रांतिकारक हा लढा विसंगत होता, इंग्रजांनी दडपशाही केली, क्रांतिकारकांनी दहशत निर्माण केली। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्रांतिकारकांमध्ये एकच सूत्रता नव्हती। प्रश्न क्रमांक 12, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने जगातील इतर देशांसंबंधी रिकामी जागा धोरण स्वीकारले? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्न समजून घ्या मित्रांनो। स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने जगातील इतर देशांसंबंधी रिकामी जागा धोरण स्वीकारले। पर्याय आहे सुडाचे, उदासीनतेचे, अलिप्ततावादाचे, वसाहतवादाचे। उत्तर लक्षात ठेवा मित्रांनो, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अलिप्ततावादाचे। प्रश्न क्रमांक 13, 1952च्या दरम्यान भारत रशिया या राष्ट्रात मैत्रीपूर्ण व सलोख्याचे संबंध निर्माण करण्याच्या कामी भारताची रशियातील तत्कालीन राजदूत यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे। प्रश्न समजून घ्या, 1952च्या दरम्यान भारत व रशिया या राष्ट्रांत मैत्रीपूर्ण व सलोख्याचे संबंध निर्माण करण्याच्या कामी भारताची रशियातील तत्कालीन राजदूत यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे। पर्याय आहे डॉक्टर राधाकृष्णन, विजयालक्ष्मी पंडित, बलवंतराय मेहता, अशोक मेहता। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर राधाकृष्णन। 1952च्या दरम्यान भारत व रशिया या राष्ट्रात मैत्रीपूर्ण व सलोख्याचे संबंध निर्माण करण्याच्या कामी भारताची रशियातील तत्कालीन राजदूत डॉक्टर राधाकृष्णन यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे। प्रश्न 14, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन कधी झाले? मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्न रिपीट होणारा आहे। पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन कधी झाले? 13 सप्टेंबर 1962, 27 मे 1964, 10 जानेवारी 1966 यापैकी नाही। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 27 मे 1964। लक्षात ठेवा, 27 मे 1964। प्रश्न क्रमांक 15, इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले? इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले? पर्याय आहे नीळ, फक्त भात, फक्त गहू, भात व गहू। उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 नीळ। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या ओनली जीके अकॅडमी या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब करा।